मम्मीच्या बॉटल लागले त्याच्यामुळे तिला काही ॲड्रेस लिहिता येणार, त्यामुळे ॲड्रेस पण मलाच लिहिलं सांगितलं. भाकरी पण मलाच करायला लावलेत. फक्त संध्याकाळचं करते ती रोज, पण आता सकाळचे पण करावं लागणार आहेत. जवळपास 1 महिना त्याचा हात नीट होईपर्यंत. बोटाला ना इथं लागलं आहे ना, त्याच्यामुळं कुरिअर पण मी करते बाजरीची भाकरी. बाजरीच्या भाकरीला पाण्यात मीठ टाकलं तर छान लागते, म्हणून मीठ टाकून करते. इथं मी शेवग्याची शेंग आणि डाळ त्याची भाजी बनवली. म्हणजे नकाला पिटूनच गेला. माझं का तशी आले एवढं आकत तुटली. ती काय पत्तले आहे ना त्या मग तुझी बॉटल काय झालंय? काय झालं तुझ्या बॉटल? लागले थोडंसं नावाला कसला डेंजर शॉक देऊन गेली बाई माझी. अगं मी पप्पांना म्हणलं होतं बॉटल म्हणजे ती तुटलंय ना. तिला सांगायला आहे ना, तिने काय म्हणायचं होतं, नखाच्या शेजारचा थांबकी. तुला माहितीये का तिने काय म्हणायला पाहिजे होतं, नखाच्या शेजारचा कोपरा आहे ना ते उडलाय. तिने आम्हाला फोन करून काय सांगाव, अर्ध बोट तुटलंय. अर्ध म्हणजे ही कांड आहे ना, एक कांड एक साइड अर्धी. हा, संदीप मामाचा मला फोन आला. मी लेक्चर केले, प्रॅक्टिकललाच चालली होती, क्लासमध्ये जाऊन बसली होती आणि मामाचा फोन आला, तू कुठे आहे? म्हणलं मी कॉलेजमध्ये. म्हणलं का रे? म्हणलं मम्मीची बोट तुटल्यात. डायरेक्ट बोट तुटल्यात. मी हँग. म्हणलं थांबा, मम्मीला फोन करून कन्फर्म करावं. मी त्यांना म्हणलं मला रक्त लय जात होतं, मला काय कळाना, धार काढतो का नाही घ्यायची, तसं ती रक्त चाललं होतं. मला असं कशाला धरायचं ना काय. चक्कर आली मला. चक्कर आले, मी पलीकडल्या साईडला जाऊन बसली आणि त्याच्यानंतर नानी तिथं काहीतरी करत होत्या, ताई घरातलं चाललं होतं ताईंचं, आणि नानीला मी ती बारीक करायला लावली होती. आता कांडामध्ये कुठत नाही ती म्हणून, आणि मी हाका मारलं नानीने. ह्यांना तर मी इकडं आले ना, आल्यावरती मग ती नानीने ह्यांनी बघितलं, मग ती कापड आणून नानीने बांधलं आणि पप्पाला मी फोन केला. मग मला आला रडायला. अगं तू आम्हाला रडायचं सोडलं नाही, डायरेक्ट म्हणले अर्ध बोट तुटलंय. पप्पा हिशोबाने काय माहितीये का, पुण्याला घेऊन जायचंय बोट आणि मम्मीला. नाही तिचं काय म्हणलं माहितीये का, मनीची बोट तुटले ते म्हणलं मनीची बोट आता म्हणजे माझी बोट होतं, मला ती लाडाने नाहीच माहिती म्हणलं. आणि मग ती तुटल्या तर ती बोट पिशवी घालायची, पिशवी बोट घेऊन पुण्याला जायचं म्हणजे मला सांगायचं ती चुकू शकते, माझा गैरसमज होऊ शकतो. पप्पाचं कसं होईल? पप्पा MIDCतनं 10 मिनिटात घरी आल्यात आणि मी 15 मिनिटात 12 मिनिटात घरी आली. बोट म्हणजे मला कळतच नव्हतं, मला चक्कर आली. अगं पण सांगायचं ना, कोपरा तुटलाय. काहीच नाही कळत. माझं कोयताने वाज होके एवढं आकं छिल्लं होतं, आताशी झाले होकी आकं गेलं. मला तर नख पण ओढला होता. अगं पण अर्ध बोट तुटलंय म्हणलं काय अंदाज घ्यायचा, सांग ना तूच. अर्ध म्हणजे नकापासून एक कांड असतं ना, त्या कांडातलं ही म्हणलं असं तुटलंय. तुटलं नाही, ते टवका उडलाय. तुटलं नाही, तुटलं नाही. तुला मी आणखीन पण सांगते, बोटाच्या इथलाय ना ह्यो टवका उडलाय, त्याला टवका म्हणतात. अर्ध बोट तुटलं नाही म्हणत. ही कांड त्या कांडाचं ही अर्ध त्याला नका, त्याला बोटाचा कोपरा छल्लाय म्हणतात. पण गेलं ना तुटून. अर्ध बोट तुटलंय. दुसरा अटॅक घेऊन मरण ना. अगं मी इतकी फास्ट आली ना, सायलीचा त्यांचा मला फोन घरी आलेला, तू नीट पोचली का बाई? पण मी कधी इंजेक्शन घेत नाही, विचार
विचार करा आणि ही जर इतकं तुटलं मग मला ते किती रडायला अर्ध बोटच मग डायरेक्ट. मी तर इतकी रडत होती ना. मला ते एवढं अगं नाही यायचं. ही तरी म्हणली अर्ध बोट, मामाचं म्हणलं बोटच तुटलं. मामाने तर तिसरं सांगितलं होय. आणि पप्पा तर काय काय वेगळीच हिशोबाने आलत. तिथं गप्पच पडलं घरी आले मला परिस्थिती बरं दवाखान्यात आणलं होतं झोपलं त्यांनी स्वतःने किती फोटो पिशवी घालून पकडली. पप्पा शब्द पण नाहीत बोलले बर का. बोललोच नाही तुझं. पप्पा सांगच. त्याचा तापच आला नाही. पप्पा जेवला आणि जेवलं की डायरेक्ट झोपलं. मला जाऊ जाताना बोलायला तर जाता माझ्या तुंबले जायचं का तर मग कशाला मग कमन काही करून घे. अगं पण तू काय बी सांगती. ते बोटाचं टवका निघलाय, आम्ही नीट नीट आलो आमचं नशीब टाका चांगलं. निघलाय होय तेव्हा, असं डायरेक्ट छल्लन. अगं ती आहे ना ही सगळं गेलं असं. सगळं नाही गेलं, आम्ही बघितलंय. सगळं नाही गेलं, ते टवकाने ते निघलंय. पण तुझे सांगितलं का, तुझे सांगितलं का त्याच्या 10% पण नव्हतं ग बाये. मग तुटला म्हणल्यावर तुटलंच म्हणणार ना. तुटलं नसतं ते, तुटलं नाही तर एवढं तुटलं किती. आणि ते अर्ध बोट नसतं. चिमलं म्हणाय पाहिजे होतं का नाही गं मम्मीने ते ह्याच्याखाली चिमलं चिमलं. नाही, कट झालंय. बर अजून पण बोटच तुटलंय का. तिथे तुला स्वयंपाक करायचा असून दे. झाला आता काय, मी 15-20 दिवस भाकरीवरच आहे. काय नाही मैत्रिणींना, एवढं लागलं तरी मी माझं काम केलंय. मी काम दिवसभर माझं चाललेलं होतं. मी 5 मिनिटं सुद्धा झोपून राहिली नाही आणि माझं दुखत पण नाही. मला त्रास फक्त पण फक्त नाही. आमचा बीपी वाढवला आणि पप्पाला हँग केलं. येते म्हणा ना इकडे काय दुसरीकडे व्हायचं, दुसरीकडे असते नाही, कुठंच नाही. मला फक्त हिच्या भाकरी करावं लागतील. नाही मला त्रास होत. होय, फक्त तुझ्या भाकरी करावं लागतील, ऍड्रेस लिहावं लागतील. Address करूया. लिहिता येत होतं. नाही ह्या बोटाला नाही असं ना. तुम्ही उजव्या बरं जाऊ दे हाताला मग. पाहिजे. पण आता बरं आहे ना. जेवायचं बरं आहे काय, आम्हालाच बरं आहे तुझ्यापेक्षा आता.